मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। नगर भूमापन अधिकाऱ्याविरुद्ध 10 लाखांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल। नाशिकमधील भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे। भूखंडाचा पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांची नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याने नाशिक येथील नगर भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार आणि इतर सहधारक यांच्या नावे मालेगाव येथील इस्लामपुरा येथे एक भूखंड आहे। या भूखंडाची पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून द्यावी, अशी विनंती तक्रारदाराने केली होती। हे काम करून देण्यासाठी नाशिकचे भूमापन अधिकारी वर्ग 2 पंढरीनाथ चौधरी, वय 50 वर्ष, राहणार राजकमल रो हाऊस, ओमकार नगर, पेठरोड, नाशिक यांनी 21 आणि ऑक्टोबर 22 रोजी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। यामुळे संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती। या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पंढरीनाथ चौधरीने 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले। खासगी व्यक्ती अन्सारी मेहमूद शफी, वय 72, राहणार मालेगाव याने ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचेही प्राथमिक पडताळणीत उघडकीस झाले आहे। यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी सचिन साळुंखे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षका शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि धुळे येथील उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील राजन कदम, सुधीर मोरे, रामदास बारेला यांच्या मदतीने ही कारवाई केली आहे। या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऑडिओ